कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराच्या संदर्भात जागतिक बँकेनं जो प्रकल्प हाती घेतलाय त्या संदर्भात शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नूतन सभागृहात ही बैठक संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्राचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉक्टर विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री आंबेडकर यांनी धोरणात्मक कृती आराखडा सादरीकरणानंतर संबंधित सर्व विभाग प्रमुखांना आराखडा अंमलबजावणीच्या अनुषंगानं सूचना केल्या. स्थानिकांनी दिलेल्या सूचनांचा आराखडा बनवताना विचार करा. शहराला महापुराचा फटका बसणार नाही यासाठीच्या उपाययोजना सूक्ष्म नियोजन करून बनवा. आवश्यक असल्यास धोरणात्मक निर्णयही करावे लागतील, अशा सूचना केल्या. आमदार सतेज पाटील यांनी आराखड्यामध्ये 17 किलोमीटर लांबीची रिटेनिंग वॉल करणार असं सांगण्यात आलंय. मात्र प्रत्यक्षात सर्व नाल्यांना रिटर्निंग वॉल बांधणं आवश्यक असल्यानं या कामाची व्याप्ती वाढवावी अशी मागणी केली. जिल्ह्यातील अन्य नद्यांच्या पुराचाही विचार करावा. रेड झोन आणि ब्ल्यू झोन निश्चित करून तिथं खांब बसवून लोकांच्या निदर्शनास आणून द्यावं, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत बोलताना केल्या. आमदार चंद्रदीप नरके यांनी रस्त्याच्या भरावामुळे पुराची व्याप्ती वाढते, हे टाळण्यासाठीच्या उपाययोजना आराखड्यामध्ये असाव्यात असं सांगितलं. या बैठकीत कोल्हापूर शहरात जी कामं होणार आहेत त्याबाबत सादरीकरण करण्यात आलं. बैठकीत पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, मित्राचे तांत्रिक सल्लागार विनय कुलकर्णी, प्रायमोह संस्थेचे अजित ओक यांनी आराखडे तसंच केलेल्या सर्वेक्षणाबाबत माहिती सादर केली. बैठकीला आमदार राहुल आवाडे, शिवाजी पाटील, अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस उपस्थित होते.